B.Com सेकंड इयरच्या प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे विश्लेषण बघितलं होतं. आज आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थापनाची प्रक्रिया किंवा व्यवस्थापनाचे जे काही घटक आहे ते घटक बघणार आहोत. प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनाची प्रक्रिया किंवा त्याला जाऊन व्यवस्थापनाचे घटक असे सुद्धा म्हणू शकतो. त्यामध्ये नियोजन, संघटन, कर्मचाऱ्याची नियुक्ती, निर्देशन, समन्वय, नियंत्रण यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे पैशाची व्याख्या करत असताना पैसा म्हणजे पैसा जे काही करतो ते त्याचप्रमाणे व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापक जे काही करतो ते. त्यामुळे व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापनाची कार्य होय. कारण व्यवस्थापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापन कार्याचा आधार घेत असतो. म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेत धोरणे आणि उद्दिष्टे निश्चिती आणि त्या आधारे परिपूर्ण नियोजनाची अंमलबजावणी आणि अंमलबजावणी दरम्यान कार्यावर पूर्ण नियंत्रण या 3 महत्वाच्या पायऱ्यांचा समावेश होतो. व्यवस्थापन प्रक्रियेला व्यवस्थापनाची कार्य असे सुद्धा म्हणतात. व्यवस्थापनाची कार्य एका विशिष्ट पद्धतीनेच केली जातात. त्यामुळे त्या कार्यालाच आपण व्यवस्थापनाची प्रक्रिया असे सुद्धा म्हणतो. म्हणजे नियोजन केलं आणि डायरेक्ट नियंत्रण केलं असं होत नाही. नियोजनानंतर संघटनानंतर कर्मचारी नियुक्ती, निर्देशन आणि समन्वय या सर्व गोष्टीचा समावेश होतो आणि सर्वात शेवटी नियंत्रण. आपण व्यवस्थापनाचे जे प्रथम कार्य आहे नियोजन ते बघू. नियोजन म्हणजेच काय, तर भविष्य काळात काय करायचे आहे हे आधी ठरवणे म्हणजेच नियोजन होय. नियोजन ही विचार प्रक्रिया आहे, म्हणून ती बौद्धिक स्वरूपाची प्रक्रिया असते. भविष्य काळाचा वेध घेण्याची ही प्रक्रिया भूतकाळातील अनुभव व घटनाच्या आधारे केली जाते. नियोजनामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर करता येतो. नियोजनात उद्दिष्ट निश्चिती, माहिती संकलन, विभाजन आणि विश्लेषण, उपलब्ध पर्यायाचे एकत्रीकरण, पर्यायाचे विश्लेषण करणे व तुलना करणे, योग्य व सर्वोत्तम पर्यायाची निवड करणे या पायऱ्यांचा समावेश होतो. नियोजनात उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करावयाची असल्याने नियोजनाला काही विचारवंत निर्णय घेणे असे सुद्धा म्हणतात. आता वरील विश्लेषणावरून आपल्याला असं म्हणता येईल की नियोजन म्हणजे काय, तर भविष्य काळासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी काही अगोदरच काही निर्णय घेणे याला आपण नियोजन म्हणतो. ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. भविष्य काळाचा वेध घेण्याची प्रक्रिया आहे आणि यामध्ये नियोजनाची एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये उद्दिष्ट निश्चित करणे म्हणजे आपले काय उद्दिष्ट आहे, आपण नियोजन कशासाठी करतो हे अगोदर निश्चित करायचं आणि जे कार्य करायचं आपल्याला त्या कार्यासंबंधाची अगोदरची माहिती संकलन करणे आणि तिचं विभाजन करणे आणि ते विभाजन करून त्याचं विश्लेषण करणे. त्यानंतर आपल्या समोर जे पर्याय उपलब्ध आहे ते पर्यायांचा विचार करणे. त्यानंतर त्या पर्यायापैकी जो योग्य पर्याय आहे त्याचं निवड करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करणे आणि सर्वात शेवटी योग्य पर्यायाची निवड करणे या सर्वांचा समावेश होतो. तर थोडक्यात काय, नियोजन करणे म्हणजे भविष्या संदर्भात निर्णय घेणे. आता एकदा नियोजन झाल्यानंतर आपल्या भविष्यामध्ये काय करायचं आहे, कुठलं कार्य करायचं हे ठरल्यानंतर सेकंडची पद्धत व्यवस्थापनाचे कार्य संघटन. व्यवस्थापन प्रक्रियेतील पुढील पायरी किंवा व्यवस्थापनाचे पुढील कार्य म्हणजे संघटन होय. नियोजनात ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य, अधिकार आणि कार्य ठरविण्यासाठी केलेली शिस्तबद्ध रचना
म्हणजे संघटन होय. संघटन रचनेमुळे व्यवस्थापन, कार्य विभागणी, अधिकार व जबाबदाऱ्याचे वाटप करून व्यवस्थापन कार्यात समन्वय साधता येतो. संघटनेच्या महत्वाच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे: कार्याचे विभाजन करणे, कार्य वाटप करणे, जबाबदारी निश्चित करणे, अधिकार प्रदान करणे, अधिकाराच्या विविध विभागात समन्वय साधणे, चालू व स्थिर भांडवलाचे गतीकरण करणे, कार्यपूर्तीसाठी आवश्यक त्या साधनाची व सुविधांची जुळवाजुळव करणे आणि पुरवठा करणे. म्हणून संघटन ही व्यवस्थापनातील कर्मचारी आदी साधन सामुग्री यांची मेळ घालणारी यंत्रणा होय. संघटन नियोजनानंतर व्यवस्थापनाचं दुसरं कार्य संघटन. कुठलाही व्यवसाय किंवा कुठलीही कंपनी ही संघटनाशिवाय किंवा संघटनेशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. संघटनेशिवाय कर्मचाऱ्यामध्ये किंवा कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये ताळमेळ ठेवता येत नाही. संघटन म्हणजे कुठले फक्त कर्मचारी भरती करणं, त्यांना काम करायला सांगणं असं नसतं, तर संघटनेची एक वेगळी पद्धत असते. प्रत्येकाचं कार्याचं विभाजन केलं जातं, त्यानंतर कार्याचं वाटप केलं जातं. त्यांची कार्यक्षमता, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचा अनुभव यानुसार कार्याचं वाटप केलं जातं. कार्य वाटप केल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. त्यानंतर त्यांना ते जे कार्य करायचं आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी अधिकारात प्रदान केला जातात. त्यानंतर अधिकाऱ्याच्या वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय साधला जातो. चालू व स्थिर भांडवलाचे गतीकरण केले जातं. कार्यपूर्तीसाठी आवश्यक त्या साधनाची जुळवाजुळव केली जाते. हे सर्व केल्यानंतर मग संघटनेमार्फत विविध काम पूर्ण केले जातात. आता त्यानंतर तिसरा पॉईंट कर्मचारी नियुक्ती. म्हणजे कुठल्याही संघटनेमध्ये संघटना आपण एकदा तयार केल्यानंतर त्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्याची आवश्यकता असते आणि ते कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे व्यवस्थापनाचं हे महत्वाचं कार्य, 3 नंबरचं कार्य आहे. व्यवस्थापनाची एक व्याख्या लोकांकडून काम करून घेण्याची कला अशी केली जाते. त्याला अनुसरून कर्मचारी नियुक्ती ही व्यवस्थापन प्रक्रियेची एक महत्वाची पायरी समजली जाते. कर्मचारी नियुक्ती हे व्यवस्थापनाचे मानवी घटकाशी निगडीत सर्वात महत्वाचे कार्य आहे. या कार्यात योग्य व्यक्तीची योग्य जागी निवड सर्वात महत्वाची समजली जाते. कर्मचारी नियुक्ती या पायरीत मनुष्यबळ नियोजन, कर्मचाऱ्याची भरती, कर्मचाऱ्याची निवड, प्रशिक्षण, नियुक्ती आणि विकास यांचा समावेश होतो. बढती, सोयी सवलतीचा लाभ, कर्मचारी टिकून ठेवणे, त्यांचे कार्याचे मूल्यमापन करणे इत्यादी अनेक कार्याचा या पायरीत समावेश होतो. व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून काम करून घेण्याची कला. ही एक सुटसुटीत अशी व्यवस्थापनाची व्याख्या बऱ्याच जणांनी केलेली आहे. मग इतर व्यक्तीकडून काम करून घ्यायचं, इतर व्यक्तींची निवड सुद्धा करावी लागतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. कुठलाही व्यवसाय हा कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. जेवढे चांगले कर्मचारी तेवढा व्यवसाय यशस्वी होण्याचं प्रमाण वाढत असतं आणि कर्मचारी जर योग्य पात्रतेची नसेल तर व्यवसाय बंद पडू शकतो किंवा व्यवसाय तोट्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा व्यवसायाला अपेक्षित नफा प्राप्त होत नाही. त्यासाठी अधिक कार्यक्षम पात्र व्यक्तीची निवड करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता त्याची एक व्यवस्थित प्रक्रिया असते कर्मचारी नियुक्तीची. आपल्याला कुठले कर्मचाऱ्याविषयी किती प्रमाणात आवश्यक आहे, त्यांच्यामध्ये कुठली पात्रता पाहिजे याच्या अगोदर निर्धारण केलं जातं, म्हणजे मनुष्यबळ नियोजन केलं जातं. त्यानंतर कर्मचाऱ्याची भरती केली जाते, त्यातून योग्य कर्मचारी निवड केली जाते. निवड केलेल्या कर्मचाऱ्यामध्ये आवश्यक ती पात्रता आहे किंवा नाही हे बघून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं आणि चांगल्या पात्रतेचे कर्मचारी आपल्या संस्थेमध्ये टिकून ठेवावं यासाठी त्यांना चांगला पगार दिला जातो, त्यांना अधिकाधिक सोयी सवलती दिल्या जातात आणि त्यांची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्यांना अभिप्रेरित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबल्या जातात. त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केले जाते. जे कर्मचारी चांगले कार्य करीत नाही त्या कर्मचाऱ्यांना
कामावर कमी केलं जातं. जे कर्मचारी चांगले कार्य करतात त्यांना बढती किंवा प्रमोशन केलं जातं. त्यानंतर व्यवस्थापनाचं 4 नंबरचं कार्य निर्देशन. केवळ कर्मचारी नियुक्त केल्याने व्यवस्थापन प्रभावी होऊ शकत नाही. कार्यपूर्तीसाठी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची, प्रोत्साहित करण्याची गरज असते. व्यवस्थापन प्रक्रियेच्या या पायरीवर हे कार्य केले जाते. नियोजन आणि नियंत्रणामधील साखळी म्हणून निर्देशनाकडे पाहिले जाते. या पायरीत नेतृत्व, संदेशवहन, अभिप्रेरणांचा समावेश केला जातो. या पायरीवर कर्मचाऱ्यांना आदेश व सूचना देणे, मार्गदर्शन करणे व शिकवणे, कर्मचाऱ्यावर देखरेख करणे, निरीक्षण करणे या कार्याचा समावेश होतो. प्रभावी व्यवस्थापनासाठी निर्देशनाची कार्य अत्यंत महत्वाची समजली जाते. कर्मचारी नियुक्ती केल्यानंतर त्यांना त्यांचे कामाचं वाटप केल्यानंतर सर्वात महत्वाचे कार्य असतं निर्देशन करणे. म्हणजे व्यवसायाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांना सर्वांना एकाच दिशेने कार्य करण्यासाठी आणि त्या सर्वांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी निर्देशन हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण त्यांना योग्य निर्देशन केलं नाही तर ते योग्य प्रकारे काम करणार नाही. थोडक्यात जर आपण उदाहरण घेतलं, बुटाच्या एखाद्या कारखान्यामध्ये सर्व कर्मचारी काम करत आहेत, त्या कार्यामध्ये योग्य निर्देशन नाही, इथे एकाच पायाचं बूट तयार केला तर ते उत्पादन योग्य होणार नाही. त्यासाठी त्यांना योग्य प्रकारचं निर्देशन देणे, त्यांच्यामध्ये संदेश होण्याच्या माध्यमातून, अभिप्रेरणाच्या माध्यमातून देखरेख ठेवणे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, सूचना करणे, त्यांच्यावर निरीक्षण ठेवणे, देखरेख ठेवण्याचं कार्य निर्देशनाच्या माध्यमातून केले जातं. आणि व्यवस्थापनाचं सर्वात शेवटचं कार्य आहे समन्वय. व्यवस्थापन प्रक्रियेतील शेवटची पायरी म्हणजेच नियंत्रण होय. समन्वय म्हणजे व्यवस्थापनाच्या सर्व कार्यात एकजिनसीपणा आणणे होय. व्यवस्थापन कार्यात एकसूत्रीपणा आणण्याचे कार्य समन्वयामुळे साध्य होते. व्यवस्थापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे व्यवस्थापनाची सर्व कार्य एकमेकाशी निगडीत असतात. एक कार्य दुसऱ्या कार्यावर अवलंबून असते. त्यामुळे व्यवसायातील विविध विभाग व विविध व्यक्तीत एकसूत्रता आणण्याचे कार्य समन्वय करते. समन्वयात विविध कार्याचा क्रम ठरविणे, त्यांचा सहसंबंध प्रस्थापित करणे, योग्य संतुलन राखणे त्यांचा समावेश होतो. कर्मचाऱ्याच्या कार्यावर योग्य नियंत्रण असल्याशिवाय ते व्यवस्थित काम करत नाही. नियोजित उद्दिष्ट पूर्ण करताना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी सोडवणे, नियोजित प्रमाण आणि प्रत्यक्ष कार्य यात अनेकदा तफावत निर्माण होते. या तफावतीचे कारणे शोधून काढणे, येणाऱ्या समस्या सोडवणे आणि संभाव्य समस्यांचा विचार करणे इत्यादीचा नियंत्रणात समावेश होतो. चालू कामाचे निरीक्षण करणे, संभाव्य प्रश्न किंवा धोक्याचा विचार करणे, प्रमाण व प्रत्यक्ष काम यांची तुलना करणे व तफावत असल्याने त्यांची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, या सुधारणायुक्त कृती करणे इत्यादी बाबीचा समावेश होतो. म्हणजे सर्वात शेवटी व्यवस्थापनाचं जे कार्य आहे की नियंत्रण करणे, दिलेले काम योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणं आवश्यक आहे. कर्मचारी योग्य प्रकारे काम करतात किंवा नाही, योग्य गुणवत्ता पूर्ण करतात की नाही, त्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, सर्व विभागामध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा या ठिकाणी कार्य केलं जातं. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट स्टॉप भाग बघू.